हॅलो स्टुडंट्स, तर आता आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये की चॉईस फिलिंग कशी करावी एकदम ॲक्युरेट पद्धतीने, की तुमचा BMSला नंबर हा निश्चितपणे लागणारच. कारण खूप सारे स्टुडंटचे कमेंट आले की माझा रँक तर जास्त आहे तरी मला सुद्धा कॉलेज लागले नाही अजून. तर ते का बरं? कारण तुमची जी चॉईस फिलिंग आहे ती तुम्ही चुकीच्या पद्धतीने केली आहे. त्यामुळे मी चॉईस फिलिंगचा हा इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केलेला आहे की तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये हे कॉलेज अलॉटच झाले पाहिजे. ठीक आहे, तर चॉईस फिलिंगसाठी हे जे कॅप 2 साठी जे क्रायटेरिया पाहिजे चॉईस फिलिंग करण्यासाठी, तर ते आहे फर्स्ट आपला की कॉलेज हे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट. आता कोणता पण स्टुडंट असतो तर तो पहिले गव्हर्नमेंट, नंतर सेमी, नंतर प्रायव्हेट हा एक जनरल चॉईस फिलिंग एक प्रिफरन्स लिस्ट त्याची बनवत असतो. तर सर्वात पहिले आपण चूज करून घ्यायचं की आपल्याला पहिले गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे की प्रायव्हेट. ज्याला गव्हर्नमेंट कॉलेज आधी पाहिजे तो पहिले गव्हर्नमेंट कॉलेजेस लिहिणार BMSच्या नंतर, ज्याला प्रायव्हेट पाहिजे तो आधी प्रायव्हेट लिहि. ठीक आहे, एवढा डिफरन्स का आला. नंतर आहे सिटी कोणती. आता सिटी मॅटर करते, कारण काही स्टुडंट्सला एक टॉपची सिटी पाहिजे असते, मेट्रो सिटीज पाहिजे असतात, एक शहर पाहिजे असतं, काहींना अर्बन एरियाज पाहिजे असतात, पण काहींना रुरल एरिया जे खेडेगावात कॉलेजेस असतात ते पाहिजे नसतात. म्हणून ते काय करतात, ते जे रुरलवाले कॉलेजेस आहेत ते प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकत नाही, नुसतं जे अर्बन एरियामध्ये आहे तेच टाकतात. तर त्यामुळे सिटीसुद्धा ही चॉईस फिलिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे डिस्टन्स म्हणजे काय की तुम्ही जिथे राहताय, ठीक आहे, तुमचं जिथे घर आहे त्यापासून तुमचं कॉलेज हे तुम्हाला जवळ पाहिजे का दूर पाहिजे. ठीक आहे, कारण काही स्टुडंटला आपल्या कम्फर्ट झोनमध्येच आपल्या शहरातील कॉलेज हवे असते, पण काही स्टुडंटला एकदम मेट्रो सिटी ती दूर जरी असली, सपोज मी औरंगाबादमध्ये आणि मला नागपूरचं कॉलेज पाहिजे, तर ते दूर आहे तरीसुद्धा मी ते पहिले प्रिफरन्स लिस्टमध्ये पहिलं नाव टाकेल. कळलं. नंतर आहे टॉप कॉलेजेस. तर टॉप कॉलेजेसचे मी व्हिडिओ सेपरेट बनवलेले आहे BMSचे. ठीक आहे, तर तसेच टॉप कॉलेज. आता काही स्टुडंट काय करतात की पहिले जे टॉप कॉलेजेस आहेत, ठीक आहे, BMSचे जे टॉप कॉलेजेस आहेत त्यांची लिस्ट पहिले त्यांचे नाव लिस्टमध्ये सर्वात आधी टाकतात. त्याच्यानंतर त्याच्यानंतरचे टॉप असतात म्हणजे सेकंड टॉप असतात, तर त्याच्यापेक्षा ॲव्हरेज कॉलेजेस असतात. ठीक आहे, तर ते खाली टाकतात टॉप कॉलेजेसचं नाव. तर हे सुद्धा एक तुमचं चॉईस फिलिंगसाठी तुमचा हा वेगळा क्रायटेरिया असू शकतो. तर प्रत्येकाचे हे वेगवेगळे क्रायटेरिया असतात. ठीक आहे. नंतर आहे ओनली सिलेक्टेड कॉलेज. जसं मी म्हटलं की तर मग आता आपण बघितलं होतं की टॉप कॉलेजेस टाकतात, नंतर ॲव्हरेज कॉलेजेस. पण काही स्टुडंट काय करतात की फक्त टॉपच कॉलेज टाकतात, कारण त्यांना फक्त सिलेक्टेडच कॉलेजमध्ये BMS करायचं असतं, त्यांना कोणत्याही कॉलेजमध्ये BMS करायचं नसतं. पण प्रेफरन्स लिस्टमध्ये ओनली सिलेक्टेड जर कॉलेज टाकते काही स्टुडंट्स, तर त्यांना जर त्याच्यामध्ये त्यांचा रँक नसेल आला तर त्यांना कॉलेज भेटत नाही, आणि जे एकदम खालचे कॉलेज असतात ते टाकतच नाही, म्हणून त्यांचा BMSचा नंबर लागत असतो. नंतर आहे टोटल कॉलेजेस. तर मग काही स्टुडंट काय करतात की गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, ठीक आहे, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट हे लिस्ट टाकतात आणि A to Z सगळे BMSचे जे कॉलेजेस आहेत ते प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकतात. कारण त्यांना मॅटर करत नाही की मला हे कॉलेज पाहिजे, मला अर्बन एरियातलं, रुरल एरियातलं, टॉप 10 मधलं किंवा एक शहरामधलं, मेट्रो सिटीमधलं कॉलेज पाहिजे, हे त्यांना मॅटर करतं. त्यांना एकच गोष्ट मॅटर करत असते, ती म्हणजे BMS कॉलेजचं ॲडमिशन. ठीक आहे, मग ते कोणत्याही कॉलेजमध्ये असो, सर्वात लो कट ऑफच्या कॉलेजमध्ये का सर्वात हाय कट ऑफच्या कॉलेजमध्ये. ठीक आहे, तर मग आता आपण सपोज एक एक्झाम्पल बघितलं की तुम्ही मला विचारत होते की दी कसं करू मी प्रेफरन्स लिस्ट, मला सांग की मी पहिले कोणते कॉलेजेस टाकू, नंतर कोणते कॉलेजेस टाकू, आणि मला टॉपचे कॉलेजेस कसे टाकायचे ते. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगितलं की हे जे क्रायटेरियाज आहेत तर हे खूप मॅटर करतात, आणि प्रत्येकाचे जे हे क्रायटेरिया आहेत ते डिफरंट आहेत. ठीक आहे, कोणाला फक्त सिटीनुसारच तो प्रेफरन्स भरेल, तर कोणी डिस्टन्सनुसार प्रेफरन्स भरेल की आपल्याला दूर पाहिजे का जवळ कॉलेज पाहिजे. ठीक आहे,
तर सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ की सपोज एक विद्यार्थी आहे, तो मुंबईला राहतो, ठीक आहे. आता मुंबईला राहतो तर तो काय करणार, सर्वात पहिले गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट टाकणार, ठीक आहे. जनरली सगळे स्टुडंट पहिले गव्हर्नमेंट टाकतात BMS, नंतर प्रायव्हेट टाकतात, ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, मुंबईचे जितके पण गव्हर्नमेंट आहे, मुंबईला एकच गव्हर्नमेंट आहे, मग त्याने R.A. पोतदार मुंबईचं कॉलेज टाकलं फर्स्ट, ठीक आहे. तो कुठे राहतोय, मुंबईला, ठीक आहे. पण आता आपण बघितलं डिस्टन्स, त्याला काय पाहिजे, त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये त्याच्या शहरातलंच कॉलेज पाहिजे, ठीक आहे. त्याला दुसरीकडे नाही जायचं आपलं शहर, ठीक आहे. तर मग तो काय करतोय, नंतर टाकतोय सायन मुंबईचं कॉलेज सेमी गव्हर्नमेंट. त्याने काय केलं, हे जे पोदार कॉलेज आहे त्याच्यानंतर डायरेक्ट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज घेतलं, ठीक आहे. त्यांनी त्याचं डिस्टन्स बघितलं की मला मुंबईचंच कॉलेज पाहिजे. तो काय करणार, हे सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेज नंतर बाकीचे गव्हर्नमेंट कॉलेज टाकेल जे जळगावचे आहेत, ठीक आहे. जळगाव, उस्मानाबाद, नागपूरचे ते सेमीच्या नंतर टाकेल, ठीक आहे. पण त्याने पहिले टाकले हे सेमी गव्हर्नमेंट नंतर गव्हर्नमेंट, ठीक आहे. हे गव्हर्नमेंट नंतर सेमी गव्हर्नमेंट टाकलं, ठीक आहे. मग आता त्यांनी भरले, गव्हर्नमेंट भरले, सेमी गव्हर्नमेंट भरले. आता त्याची बारी आली प्रायव्हेट कॉलेज भरण्याची. त्याने काय केलं, मुंबईचंच निवडलं कारण तो मुंबईला राहतो. त्याने YMT मुंबईचं कॉलेज टाकलं थर्ड नंबरला. नंतर त्याने काय केलं, अजून एक प्रायव्हेट कॉलेज घेतलं, नालासोपाराचं कॉलेज झालं. 4 कॉलेज त्याला मुंबईमध्येच भेटले. मग त्यांनी त्याच्या आवडीनुसार, त्याला डिस्टन्स, त्याला दूर जायचं नव्हतं म्हणून त्यांनी ओनली मुंबईच पहिल्या 4 मध्ये त्यांनी टाकले, ठीक आहे. आता हे त्यांचं डिस्टन्सनुसार त्याचा क्रायटेरिया होता, त्याची विश होती की त्याला मुंबईतच जायचं आहे. तर तसं तुमचं हे डिफरन्स होऊ शकतं. तुम्हाला पाहिजे असतं की सपोज मी नाशिकचे, तर मला नाशिकचं नाही पाहिजे, मला सध्या एक्सप्लोअर करायचं आहे, मला नागपूर एक्सप्लोअर करायचं आहे, मला ती सिटी आवडते. मग मी काय करेन, नाशिकचे कॉलेज नाही टाकेन, मी पहिले नागपूरचे कॉलेज टाकेन, गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट, ठीक आहे. त्याच्यानंतर माझे नाशिकचे कॉलेज टाकेन. कळाला हा क्रायटेरिया. नंतर आता एवढं झालं, त्याला मुंबईचं कॉलेज 4 टाकलं, ठीक आहे, जेवढे त्याच्याकडे होते. नंतर आता त्याला लिस्टमध्ये नाव टाकायचे, त्यांनी टाकलं पुणे. पुणे का, पुणे हे मुंबईच्या जवळ आहे, कळालं. म्हणजे तो करतोय त्याचं डिस्टन्स कमी करायचा प्रयत्न करतोय, जितका त्याचं डिस्टन्स कमी होईल का तो प्रयत्न करतो. मग त्यांनी टाकलं पुणेचं कॉलेज. नंतर टाकलं नाशिक, नाशिक सुद्धा मुंबईच्या जवळ. नंतर त्यांनी लास्टला टाकलं नागपूर, की ते खूप दूर आहे, ठीक आहे. तर अशी तुमची देखील ही प्रिफरन्स लिस्ट असू शकते. ही एक एक्झाम्पल लिस्ट आहे, ठीक आहे. बेसिक टिपिकल की मुंबईवाला मुलगा त्याच्या प्रिफरन्सनुसार अशी लिस्ट बनवते, ठीक आहे. हा डिस्टन्स क्रायटेरियानुसार होता. पण जर आपण बघितलं की सिटी, जसं मी सांगितलं मला मी नाशिकची आहे पण मला नागपूरचं कॉलेज पाहिजे, तर मग मी पहिले नागपूरचं कॉलेज टाकलं, ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये इम्पॉर्टंट, ठीक आहे, इम्पॉर्टंट टू नोट. तर फर्स्ट आपण बघितलं की सपोज काही स्टुडंट म्हटले की आम्हाला हे ओनली सिलेक्टेड, हे काहीच क्रायटेरिया मॅटर करत, आम्हाला फक्त एक करतो की गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट, ठीक आहे. तर ते स्टुडंट सर्वात पहिले टाकतील गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट, ठीक आहे. नंतर काय टाकतील ते की सिटी वाईज मेट्रो सिटी पहिले टाकून देतील, मुंबई, पुणे, परत हे आपलं नागपूर, ठीक आहे. ते पहिले काय करतील, सिटी वाईज करतील त्यांची प्रेफरन्स लिस्ट, ओके. नंतर ते काय करतील की आपल्या याच्यानुसार की कोणतेही कॉलेज, ठीक आहे, कोणतेही. तर काय स्टुडंट काय करतात, कोणतेही टाकायचे, ऑल सगळेच टाकून देतील की मला याच्यामधून कोणतेही चालेल, मला भेटेल. आणि नंतर लास्ट आहे की तुमच्या आवडीनुसार म्हणजे काय की मी तुम्हाला हे एक्झाम्पल सांगितलं, एवढे पॉईंट सांगितले, तरीही ॲट दी एंड ऑफ द डे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट भरायची आहे. मी असेल, तुमचे
मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यानुसार भरायची नाही. मी तुम्हाला हे क्रायटेरिया सांगितले की पहिले आपण गव्हर्नमेंट की सेमी आणि प्रायव्हेट भरणार, त्यानंतर आपल्याला जे आपले टॉपचे आपल्याला वाटते आपल्याला तिथे जायची इच्छा आहे त्या कॉलेजमध्ये आपल्याला BMS स्टडी करायचे ते कॉलेज आपण त्याच्यानंतर टाकले पाहिजे. ठीक आहे. आणि नंतर आपण बघतो की रँक वाईज आपण प्रेफरन्स लिस्ट टाकतो. तर हे खूप चुकीचं आहे. कसं की सपोज तुमचा नंबर लागलाय, ठीक आहे, तुमचा नंबर नाही, सपोज तुमचा रँक 1, 2 आणि 3 आहे. ठीक आहे. तुमचा रँक आहे ऑल इंडिया रँक 1, 2, 3. तुम्हाला कॉलेज पाहिजे होतं पुण्याचं कॉलेज. ठीक आहे. तुम्हाला पाहिजे होतं पुण्याचं कॉलेज, तुम्हाला ते फेवरेट कॉलेज होतं. ठीक आहे. BMS. ठीक आहे. तुमचा कट ऑफ आपला तुमचा ऑल इंडिया रँक आहे 1, 2, 3. ओके. आणि जर तुम्ही टाकला तर रँक वाईज, सपोज तुम्ही रँक वाईज चॉईस क्रिएट करताय, प्रेफरन्स लिस्ट बनवता. तुम्ही काय करणार की अरे आपला रँक 1, 2, 3 आहे, पण पुढेचं मागच्या वेळेसचा कट ऑफ रँक खूप जास्त होता, किती होता, 100च होता. तर मग आपण काय करावं, जे आपल्या रँकच्या याच्यात आहे कॉलेज ते टाकू. ठीक आहे. असंच करणार. बरोबर आहे. मागच्या वेळेस काय होतं 123 रँकला नाशिकचं क्लोज झालं होतं. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार, नाशिकचं कॉलेज टाकणार फर्स्ट, नंतर पुणे टाकणार. कळलं. ठीक आहे. पण काय होतं की हे जे कॉलेज आहे तुमचं पुण्याचं, पण इथलचा तुमच्या कॅटेगरीचा तुमच्या एरियाचा कट ऑफ पुण्याचा लागला होता यावेळेस 123. म्हणून काय झालं, ह्या रँकवाला मुलगा इथे लागला. म्हणजे तुमच्या नंतरचा रँक 124 वाला मुलगा हा पुणेच्या सीटवर गेला. तुमची सीट, तुम्हाला आवडणारी सीटवर दुसरा मुलगा बसला. का बरं? कारण तुम्ही कट ऑफ वाईज रँक वाईज प्रेफरन्स लिस्ट भरली. ते एकदम चुकीची गोष्ट झाली. जर तुम्ही तुमचं जर फेवरेट जर सिटी तुमचं कॉलेज आधी टाकलं असतं तर तुम्हाला हे सीट तुमचं भेटलं असतं. तर हे असतं आपलं रँक वाईज का टाकू नये हे चुकीचं पद्धत. तर हे ॲक्युरेट आहे. हे 4 पॉईंट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तुमची प्रेफरन्स लिस्ट. आणि मला तुम्हाला जर काही याच्यात अजून डाऊट असतील तर ते तुम्ही विचारा. माझे अजून व्हिडिओज आहे ते तुम्ही बघू शकता. थँक्यू.